नमस्कार एंड वेरी वार्म वेलकम टू द वॉइस ऑफ कॉमन मैन न्यूज हिंदी एंड इंग्लिश। हमारे चैनल के चीफ एडिटर समीर कुरैशी के साथ आइए रुक करें इस वक्त की खास खबर। मुंबई अंबादास दानवे शिवसेना यूबीटी विरोधी पक्ष नेता को विधान भवन से 5 दिनों के लिए निलंबित किया गया है। दानवे पर 1 जुलाई की शाम को परिषद में चर्चा के दौरान भाजपा विधायक प्रसाद लाल के खिलाफ अभद्र भाषा का प्रयोग करने का आरोप है। अंबादास दानवे के समर्थन में मंत्रालय के पास उनके घर के बाहर शिवसेना यूबीटी कार्यकर्ताओं का जोरदार विरोध प्रदर्शन करने वालों में सबसे आगे देखे जा सकते हैं शरीफ देशमुख, जो शिवसेना यूबीटी के एक मुस्लिम चेहरा है। मुंबई पुलिस ने सभी प्रदर्शनकर्ताओं को हिरासत में लिया। चलो अंदर फटाफट लहान मुलं राहू दे, चला घ्या, चला गाडीवर त्यांनी जर इशारे केले नसते, हातवारे केले नसते, हे ॲक्शनला रिएक्शन झालेलं आहे। ते माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पाहिलं पाहिजे होतं, पूर्ण व्हिडिओ पाहिला पाहिजे होता, त्याच्यानंतर निर्णय घ्यायला पाहिजे होता। ते आपणच सराव करतात आणि आपणच सगळं ही का लोकशाहीवरती दडपण आणता का? लोकशाहीला दडपण। वेलकम बैक अगेन दी वॉइस ऑफ कॉमन न्यूज इंग्लिश हिंदी। दिस इज समीर कुरैशी। उद्धव ठाकरे और अंबादास दानवे। उद्धव ठाकरे ने आरोप लगाया है कि एक साजिश है, दानवे को अपना पक्ष रखने का मौका भी नहीं दिया गया। आइए सुनते हैं क्या कहा उद्धव ठाकरे जी ने। आज आपल्याला कल्पना आहे की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आलेले आहे। खरं पाहिलं तर एखादा प्रस्ताव आल्यानंतर माझ्या बाजूला दोन्ही ज्येष्ठ विधिमंडळातले माझे सहकारी आहेत। एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं हे गरजेचं असतं। दुसरी बाजू मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं आणि त्याच्यानंतर हा निर्णय अपेक्षित असतो। ठीक आहे, निलंबन करायचं की नाही करायचं हा निर्णयाचा अधिकार हा अध्यक्ष महोदय किंवा सभापतींचा असतो, पण त्याच्यासाठी एकतर्फी निर्णय एका कोणाकडनं तरी मागणी झाली म्हणून निर्णय घेतला, हे लोकशाहीला घातक आहे, लोकशाहीला मारक आहे आणि हा लोकशाही विरोधी निर्णय। खरं म्हणजे अंबादासनं सुद्धा बाजू मांडू देण्याची एक वेळ द्यायला पाहिजे होती, ती दिली गेली नाही। आमच्याकडनं कोणालाही बोलू दिलं गेलं नाही आणि जणू काही सगळं ठरवूनच हे षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं गेलंय। हे असं कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथम झालं असेल आणि हा सगळा जो काय अन्याय आहे, हा अन्याय महाराष्ट्रातली जनता डोळे उघडे ठेवून पाहते आहे। एकूणच काय की काल जो आमचा विजय दणदणीत झालेला आहे तो झाकळून टाकण्यासाठी हा एक निर्णय त्यांनी घेतला, म्हणजे कालच्या आमच्या विजयाच्या बातम्या मागे पडतील आणि ह्या निर्णयाची चर्चा होईल। तसंच जो एक त्यांनी बोगस अर्थसंकल्प मांडलेला आहे त्याची चिरफाड व्हायला आता सुरुवात झाली। लोकांना सुद्धा कळलंय, जनतेला सुद्धा कळलंय की धूळफेक आहे, निवडणुकीच्या तोंडावरती हे दाखवलं गेलेलं गाजर आहे आणि त्याची चिरफाड करायला आम्ही सुरुवात केल्यानंतर, अनेक तज्ञांनी सुरुवात केल्यानंतर कुठेतरी चर्चेला वेगळ्या वळणावरती न्यायचं आणि मूळ मुद्दा बाजूला टाकावा, मूळ मुद्दा बाजूला पडावा, म्हणूनच आकसाने विरोधी पक्ष नेत्यांचं निलंबन केलं गेलेलं आहे, ज्याचा आम्ही निषेध तर करतोच, पण संपूर्ण जनतेने हे पाहावं की तुमचा आवाज मांडताना, तुमचा आवाज आम्ही उठवत असताना विरोधी पक्ष नेत्याला निलंबित केलं जातंय, तर मग सामान्य जनतेची काय कथा? तर असं एकूणच हे वातावरण फार विचित्र आहे।
या निमित्ताने मी परत एकदा सांगतो की येणारी विधान परिषदेची निवडणूक आम्ही तिन्ही मित्र पक्ष आमच्या सोबतच्या मित्र पक्षांसह ताकदीने लढवू आणि आमच्या तिघांचेही उमेदवार महाविकास आघाडी म्हणून लढवलेत ते तिन्ही उमेदवार आम्ही जिंकून आणू. जय हिंद, जय महाराष्ट्र. समीर कुरेशी.